भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारतीय संघाचं पारडं जड आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं. पण इतका दिमागदार विजय पहिल्यांदा गोलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडली, कारण पाकिस्तान संघाला 241 धावांमध्ये रोखलं आणि त्याच्यानंतर जो धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तो विराट कोहली, ज्याला चेस किंग मानलं जातं, पाठलागाचा बादशाह म्हणलं जातं, त्यांनी श्रेयस अय्यर बरोबर केलेली शतकी भागीदारी ही भारतीय संघाकरता विजय एकदम सोपा करून गेलेली आहे. ज्या विजयी धावा होत्या त्या विराट कोहलीनी चौकार मारून पूर्ण केल्या, आपलं शतक पूर्ण केलं. याच सामन्यामध्ये त्यांनी 14,000 एकदिवसीय क्रिकेटमधल्या धावांचा टप्पाही पार केला. याच सामन्यामध्ये त्यांनी 156 झेलांचा विक्रम मागे टाकला. या अर्थाने विराट कोहलीनी हा सामना गाजवून सोडलेला आहे, परंतु त्याची पायाभरणी जी आहे ती आपल्या गोलंदाजांनी केली होती, पाकिस्तानी फलंदाजांना जाळ्यात सापडून. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत, यजमान पाकिस्तान संघ थँक्यू बाय बाय चॅम्पियन्स ट्रॉफीबंद बाहेर गेलेला आहे. सुनंदन लेले, ABP माझा, दुबई क्रिकेट ग्राउंड.